नाही त्यांनी तो बोला हे नको आहे मला. परंतु ते झालं श्री गणेशाला आपण धमाल गोष्टीचा आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा जोडला आहे. तसं आम्ही गरम तव्याला मी स्वतःच जोडतो. गरम तवा आणि सगळ्यांना हवा हे मी जोडलेलं होतं. हे माझंच कन्सेप्ट होतं, म्हणजे माझीच आयडिया होती माइंडमध्ये. ते झाली आणि हो आणि बिलिंगजीकडे आम्ही आलो, त्यांना भेटलो, सगळं झालं, त्यांना स्टोरी पण दाखवली, सगळं झालं. ते काय त्यावरती रिॲक्ट केलं नाही, शांत होते. कदाचित त्यांच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळं चालू असेल, मला माहित नव्हतं. ते म्हटले सर ऍक्च्युली मला स्क्रिप्ट दिली त्यांनी वाचायला आणि बाउंड स्क्रिप्ट घेऊन आले. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय होता त्यांचा, विथ डायलॉग घेऊन आले. 120 पानांची स्क्रिप्ट होती, मी ती वाचली. अत्यंत गलिच्छ स्क्रिप्ट होती, माझ्या आयुष्यातली सर्वात गलिच्छ स्क्रिप्ट. आणि संजय नवगिरेंनी लिहिली. तर मी संजयलाच बोललो की हा सिनेमा नको करायला, आपण काहीतरी चालू करू. माझ्या डोक्यात एक चांगली संकल्पना, तूच आहे, आपण दोघे मिळून येऊ. आम्ही गोव्याला गेलो. तिथे मी त्याला ब्रीफ केलं की असं आणि हे पुण्यात असतं, यांना मुंबईत न बघू. यांचं असं एक्सपेक्टेशन की आता गरम तळाला आणि काहीतरी अजून बेटर केलं. त्यांना बसवलं पाहिजे. त्याने सांगितलं की ते नाहीये, ते करत नाहीये. तवा विजला तुमचा आणि तो तुम्हाला करायचाही नाहीये आणि तुम्ही देखील करू नका, कारण अत्यंत वाईट स्क्रिप्ट. मग त्यांना ही ऐकवलं ते भारावून घेतलं. ते म्हणजे ते बोलले की बेटर आहे, सो आम्ही घेऊन आलो त्याच्यापेक्षा लाख पटीने बेटर. सो अशी ती जर्नी, कहाँ से निकले ते कहाँ पहुंचे. सिनेमामध्ये मेघाचा सुद्धा एक वेगळा छान अप्रॉच, वेगळा रोल आपल्याला बघायला मिळतो आहे. तुला तसं सगळं ओळखतात, छान स्क्रीन तुला भेटलेलंच आहे. कसा वेगळा अनुभव होता याच्यामध्ये? ऍक्च्युली खूपच वेगळा अनुभव होता. जेव्हा केव्हा कुणीही, मी सगळ्यांबद्दलच म्हणते, प्रेक्षक असू देत किंवा कॉमन घरातली माणसं असू देत, जेव्हा आपण पडद्यावर कोणाला बघतो तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटतं की मी तिथे असावी. कोणालाही वाटू शकतं हे. आणि त्यात इतक्या मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करणं, त्यात नावाजलेल्या लोकांसोबत काम करणं हा खूप सुंदर अनुभव होता. त्या व्यतिरिक्त एक अशी गोष्ट मेन्शन करायची वाटते की असं नाहीये की जेव्हा आपण ऐकतो की मोठे कलाकार किंवा मोठे सेलिब्रिटीज यांचं वागणं बोलणं आपल्याला असं वाटतं की कसे वागतील, कसे बोलतील माहीत नाही, पण ह्या टीममधले एकाही कुणीच कधीही ॲटिट्यूड नावाची गोष्ट किंवा कधी कोणती नेगेटिव्हिटी सेटवर पसरू दिली नाही. मिलिंद सरांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे गेस. आणि त्यानंतर जर कुणी सिनियर असेल ह्या इंडस्ट्रीमध्ये तर शशांक सर आहेत, प्रथमेश आहेत, संजय सर आहेत. सो ह्या सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली. सेटवर नेहमी पॉझिटिव्ह वातावरण असायचं. सकाळी जेव्हा आम्ही आमच्या दिवसाची शेड्यूल श्री गणेशा करायचो तेव्हा रिमेंबर मिलिंद सर एव्हरी डे हिलिंग करायचं आणि सगळी पॉझिटिव्हिटी सेटवर व्हावी की दिवसाचं शेड्यूल पूर्ण व्यवस्थित झालं म्हणून करायचे. सकाळी जेव्हा शेड्यूल सुरू होईल तेव्हा कितीतरी वेळा, कारण मी नवीन आहे सो मला खूप रिहर्सल लागायची, तर हे दोघं कितीही वेळा मी विचारू देत तर तेवढ्या वेळा लोक तितक्याच प्रेमाने, तितक्याच व्यवस्थित मला समजावून सांगायचे. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि हे असं म्हणता येईल की एका आर्टिस्टचा पॉझिटिव्ह साईन असतं किंवा एक खूप मोठी गोष्ट असते की नवीन आर्टिस्टला सांभाळून घेणं आणि त्यांच्याकडूनही छान परफॉर्मन्स काढून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने काम पण गोड केलंय सिनेमात. प्रचंड ज्याने फिल्म पाहिली ना तर प्रत्येकाने तिचं काम अप्रिशिएट केलं की मस्त काम केलं. आणि सिनेमात तिची पण बॅक स्टोरी आहे बेसिकली, तिच्या आयुष्यात काय घडलं याच्या तिने आता रिव्हील करत नाही, त्याकडे सिनेमा पाहावा. सगळे बघणारच आहे. मग शूट चालू असताना प्रथमेश आणि तुझं, कारण प्रथमेश बघताना विनोदी असं एक लगेच 100% होईल, मग असं फार जोक्स व्हायचे आणि मग शूट व्हायचं असं काही होतं की नाही?